तर आता सुरेखाचं चालू आहे इकडे खूप काय मोठा राडा झालेला आहे. साड्या बिड्या भरपूर आले. किती साड्या आहे टोटल? 7 साड्या करायला. 7 साड्यांना आता कितीला झालं पिको फॉल करून? किती राहिले इथं? अजून इथं 2 आहे ना. 5 झाल्या ना. 5 साड्यांना केले आता पिको फॉल. आता एक 6वी चालू आहे ना. 6वी नाही चालू, 5वी खूप राडा आहे अजून ना. खाली पण पडले इकडं बेडवरती पण बरेचसे आहे ना. ब्लाउज किती कट केले? हा तिकडे आहे ना. इथे काय कटिंग करून ठेवले ब्लाउजची. इकडे पण सगळं ढीग लागला. उद्या जायचं होतं गावाला, उद्या सुट्टी होती पण आता सुरेखाला खूप लोड आहे त्याच्यामुळे मग काय आता गावाला जायचं कॅन्सल केलं. गेलो असतो कांदे विंदे आणायला, दुसरं काय. तुला लोड आहे ब्लाउजचा, मग कुठं जात? माझं काही नाही, मी ऍडजस्ट करते माझं बरोबर. तुम्हाला यायचं असेल तर चला. बरोबर चला. मला नाही आज काय मदतीची गरज नाही ना. ठीक आहे चला. या गए हमारे या काय वस्तात काय हो? डाळ किडली. दात कसे आता आरशात बघतोय, डाळ किडली ना. गोड जास्त खातो ना त्याच्यामुळे आरशात नाही बघू सारखं. तसे दात करूच नको तू, डायरेक्ट दात येईन तू दिसत. हा दात येईन काय दाखवतो का ना. दात दुसरा दात किडला वाटतं. नाही दात येऊ राहिला त्याला. दाताच्या मागून दात येऊ राहिला. दाताच्या मागून दात कसे येईल? अरे दात तुला येऊ राहिले बाबा, तू नवीन दात उगवतोय तो. ए हा खरंच दाताच्या मागून दात उगवू राहिला. हॅलो फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत. आणि खूप दिवसातून आज मी ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे. आणि आज सुट्टी होती मला, आज ऑफिसला सुट्टी होती. पण काहीच फायदा झाला नाही सुट्टीचा. काय बोलते, सर्व सकाळपासून आवरून राहिले. सकाळी उठल्या पाणी भरलं, 5:45ला पाणी भरलं. हा पाणी भरल्यानंतर गार्डन मध्ये जरा झाडं वाढले होते, थोडीशी त्याची कटिंग केलेली. त्याच्यानंतर मग थोडेसे आहे ना 5-10 झाडं आहे तेवढे मग कटिंग केले. त्याच्यानंतर मग पाठीमागचा पोर्च वगैरे व्यवस्थित साफसफाई करून घेतली. त्याच्यानंतर तुला घरामध्ये मदत केली, धान्य वाळायला टाकलं पूर्ण टेरेस वरती, बाजरी गहू दोन्ही वाळवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग थोडस घरामध्ये पण हेल्प केली, थोडी हेल्प पण केली. आणि खूप कमेंट्स येत होत्या का दादा काही व्हिडिओ मध्ये दिसत नाही, वीराच्या बर्थडेला पण काही दिसले नाही. पण आता माझी त्याच्यानंतर मी यात्रेला पण जाऊन आलो होतो. सासऱ्यांचा खूप आग्रह होता या एक दिवस, मग 1 रात्रभर गेलो यात्रेला. त्यांना थोडंसं जरा हेल्प केली आणि सकाळी 6 वाजता तिथून निघालो, 8 वाजता ड्युटीवरती हजर. आणि आता आहे ना सुट्ट्या लागल्या पुन्हा मी जाणार आणि महिनाभर येणारच नाही सुट्ट्या संपत. आणि आज मस्तपैकी सुट्टी होती, मग त्याच्यामुळे मग केला, मग चिकनचा बेत केला. मुलं पण म्हटले खूप दिवसापासून आपण काही नॉनव्हेज केलं नाही घरामध्ये, तर मग आज मस्तपैकी बेत केलेलं आहे. आणि मस्त एक कोंबडी घेतली गावरान, इकडं मळ्यामध्ये गेलो तिथून एक गावरान कोंबडी आणली आणि ती कापून घेतली मस्त. नाही गेलो होतो ना इकडे वरती माळावरती गेलो, तिथून एक असं. हा पण आता असं झालं होतं तो इमर्जन्सी साठी जो आम्ही गॅस वापरतो ना, छोटा आहे 4 किलोचा, तर मग तो आहे ना भरून आणला. म्हणलं कधी बी कसं संध्याकाळी सकाळी गॅस होतो. आणि आमच्या सासूबाई पॅटर्न सेल करतात ना, मग त्यांचं ते पॅटर्न साठी ना काय साहित्य लागत होतं ते पण घेऊन आलो. त्याच्यानंतर पिको फॉल घेऊन आलो, अस्तर घेऊन आलो. बरंच आज खरेदी केली सुरेखाने. सुरेखाला थोडं ब्लाऊजची शिलाई आली होती 500-700 रुपये. मग ती म्हणली मग कशाला उगत पैसे स्पेअरला ठेवायचे, मग लगेच खरेदी करूनच घेऊ. पण बायकोने लय दिवसापासून आज ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे. आणि बायको आता आहे ना, आमच्याकडे आमच्या बंधूचे पण मुलं आहे आता, मुलगा आणि मुलगी. आमचे 2 म्हणजे असे 6 आणि आम्ही दोघं 4 मुलं आणि आम्ही दोघं अशा 6 माणसाचं फॅमिली आहे. तर सूर्यकाच्या 5:30 पासून सकाळीची रुटीन चालू होती, तर संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत रुटीन चालते आमची. आता उद्यापासून आहे ना, एकाची शाळा 7 वाजता, एकाची 8 वाजता आणि बाकी 2 ते 8:30 वाजता. आणि सूर्यकाला असं वाटतं 25 तारीख कधी येईल, 25 तारखेला सुट्ट्या लागणार आहे आणि मी आराम करायला जाणार आहे. पण असं काही नाही तुला जाऊ द्या, पण 25 तारीख आली का सगळे पण गावाला जाणार, मी तर थांबणार, मी काय पळत जाणार नाही 8-10 दिवस. मग आपण दोघंच जाणार नाही तर मग मला ठेवा एकट्याला जा. पाठीमागे तिने असंच केलं मागच्या वर्षी. मी तर एकटाच राहिलो 15 दिवस. ती गेली गावाकडे आणि मी आजारी पडलो डायरेक्ट.
आजारी पडलो तर डायरेक्ट सलाईन लावायला लागलो, सलाईन लावलं तर डायरेक्ट 15 पेशीत कमी झाला आहे का नाही. यावेळेस जरा आहे ना थोडीशी नवऱ्याची पण काळजी घे. मागच्या वेळेस तू बिलकुल माझी काळजी घेतली नाही, त्याच्यामुळे आजारी पडलो. हा का नाही, पण तू रात्री आता 2 दिवसापासून स्वप्न बघू राहिली ना, कधी 25 तारखेची, कधी रात्रीचं झोपेमध्ये पण 1-1:30 वाजला होता. मी सहज पाणी प्यायला उठलो तर मग ती कधी सुट्ट्या लागणार आहे 25 तारीख म्हटलं नक्की काय आहे. तर मग मी ओळखलं, म्हटलं आता 25 तारखेला सुरेखाला सुट्टी लागणार आहे आणि आरामाला गावाला जाणार आहे. असं काही तर काय एवढं असं काही काम नाही, पण ठीक आहे चला. आता इकडे बघा हा गॅस भरून आणलेला आहे. या बॅग मध्ये आता पॅटर्न आणलेलं आहे, पॅटर्नचं सामान. हा या बॅग मध्ये हे पॅटर्नचं सामान आणलेलं आणि एक नवीन लायटर पण घेतला आम्ही. खूप छान आहे, 1 वर्षाचा वॉरंटी त्याला आणि किंमत पण खूप कमी आहे ना, 90 रुपयाला भेटला आपल्याला. 99 रुपयाला भेटलेले. तर सुरेखाला खूप बोर झालेला, जागा हलवा म्हणती. स्वतःच काय करत नाही पण आता दुसरं करत ते पण तिला आवडत नाही, असं आहे का. आणि यांचा तर खूप अभ्यास चालू आहे. 19 तारखेपासून पेपर चालू होणार आहे. तर असे अभ्यास करून राहिले ना तर दोघं पण खाली माना घालून मग काय वाचतात काय नक्की काय ते काय कळा ना. आणि आता थोड्या वेळाने तुम्ही आता वाचन करताय, थोड्या वेळाने मी तुमचं आहे ना मस्तपैकी रिव्हिजन घेणार आहे. हां तर मग सगळे उत्तर आले पाहिजे ना, येतील ना दोघांना पण. मग चांगला अभ्यास करा. तर दादूचा पण इकडे अभ्यास चालू आहे. उद्या दादूचा पेपर आहे ना. हां उद्या दादूची ओरल आहे. तर दादूला पण खूप टेन्शन आलेलं आहे. आता काय अभ्यास करून काय उत्तर देऊ असं पण झालेलं आहे त्याला. पण दादूला चांगले मार्क्स पडतात आणि यांना दोघांना पण चांगले मार्क्स पडतात. तनुला पैकीच पडतात, दादूला छोट्या दादूला पण पैकीच पडतात. या वेळेस आहे ना मग आता बघू त्यांचा नंबर येतात काय. अनु आमची तर टॉपरच आहे, अख्ख्या जिल्ह्यामध्येच आलेली आई असं होणार आहे ना. आणि आता सुरेखा म्हणते माहिती खरंच कमी झालेली आहे, खरंच कमी झालेली बरं आता. आणि आता आमची मुलगी आलेली, लाडकी मुलगी, या इकडे. काय शॉपिंग केली तिने? काही शॉपिंग नाही केली. उगाच तू तिचं नाव नको बदनाम करू. तिच्या नावाखाली तू शॉपिंग. काय म्हणते माहितीये का, पेपरला जर चांगले मार्क भेटले ना तर ती चांगली शॉपिंग करणार. हा ते तर मग ठरलेलंच. तर फ्रेंड्स आता बायकोचं तोंड खूप बारीक झालेलं आहे. मग आता मी हेल्प करायला आलो नाही म्हणून झालंय काय माहिती. हा का. तर इकडं आता मस्तपैकी फ्राय केलेलं आहे ना. आता इकडं फ्राय केलेलं आहे वेगळ्या पद्धतीने केलंय. आणि आज सुरेखाने खूप छान फ्राय केलेलं आहे. वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय केलेलं आहे त्याच्यात? म्हणजे काळ्या मसाल्याचं केलेलं ना, वाटण वाटलेला मसाला टाकला तिने. तर आता इकडे भाजीसाठी तेल बसलेले पण तेल खूप कमी झालेलं आहे. तेल बरोबर आहे. बरं ठीक आहे चालेल. छानपैकी आज भाजी बनवायचं ठरवलंय. आज बिर्याणीचा बेत का नाही केला आपण? बिर्याणी का नाही केली? हा आणि सुरेखाला भात खायचा नाही ना, वजन वाढतं सारखं तिचं. तिने पण केलेलं आहे, भात खायचाच नाही ना. असं काही नाही, खात असते. हा पण आता मध्ये 2-3 वेळा डाळ भात खाल्ला होता. तिला वाटत होतं मिस्टरांनी करावं, प्रत्येक वेळेस मीच भाजी करतो ना. काही नाही, दुपारी तुम्ही ठरवलं होतं तसं वागतेच नाही. दुपारी सांगितलं होतं संध्याकाळी स्वयंपाक तुम्हाला करायचा आहे. अगं तुझ्या हातात चवी म्हणून माणूस वाटतं. मला की दुसऱ्यांच्या तुझे आता तुझे पप्पा कसे म्हणायचे, माझ्या सुरेखाच्या हाताला खूप चव असते. पप्पाला नाही आजची भाजी कधी जाऊ देत नाही, अजून ते नाही आवडेल. मग तुझे पप्पा म्हणतात माझ्या सुरेखानी ना बेसन खूप छान करावं का बटाटा. असं कधीच बोलू शकत नाही. माझ्या पप्पाला माझी कोणतीच भाजी आवडत नाही. हा का. माझ्या पप्पांना फक्त मम्मीच्या हातची भाजी आवडत. हा ना. नाही बायकोच्या हातचं कोणाला आवडतं. तू आता तुझ्या पप्पाला तुझ्या मम्मीच्या हातचं, मला तुझ्या हातचं आवडतं. आम्ही केलं ना, आम्ही जर किती चांगलं व्हायला असलं तरी पप्पा म्हणणार खरंच झालं, पंचायतच झालं, सर्वच नाही त्याला. कितीतरी आलेली भाजीला, वाव मस्त आलेली. तर आता मस्त पैकी आलेलं आहे इकडं जेवायला. मस्त बाजरीच्या गरमागरम भाकरी. आता वाजले आहे 9:30 वाजलेले. भाजी वा वा मस्त पैकी इकडं सुक्क. खूप दिवसातून हा तेच झालाय आमचा सुक्याचा. वा एकदम भारी. प्याज बीज काटा आहे, ताट लावा त्याला. बिर्याणी आज आपण खूप दिवसातून म्हणलं आता त्याला भाकरी खाऊ.
बिर्याणी खाऊन कंटाळा आला होता. आज म्हणलं मस्त पैकी भाकरी बनव. हे दोघ आता शाळेतून आले आणि ना मिस्टर पण आलेले आहेत आता. मावशी नाही आली. मावशी दवाखान्यात जाणार आहे. हा का? मग ते म्हटले आम्ही आलो दवाखान्यात जाऊ. आणि मावशीने हे काय पाठवलं एवढं पिशवीभर. फार जड झालं मला. मावशीने तिथून आणलं. गाडीवर पण एवढं भाई बोलवायचं लय जड आहे. त्यांनी दोघांनी कसं आणलं काय ना. राहुल पण यायले ना. तुम्ही घरी चला नाही म्हणले का? म्हणलं ना घरी या म्हटलं. हा मावशी म्हणली 2-3 दवाखाने करायचे. काय दुखत काय फोन करावा लागेल. दवाखाना आवरला येऊ म्हटली एखाद्या वेळेस. हा पाहू काय काय दिले मावशीने. माझ्या आवडीचं सामान असं त्याच्यात सगळं. हा भाजीपालक नाही आवडीचा राहतो मग. काय काय पाय बर चेंकेश कॉलेज ड्रेस पाठवलं रे मावशीन. मला मागच्या वेळेस गेलते ना मी लग्नाच्या वेळेस तेव्हा घेतला होता. ड्रेस घेतले काय? हा पण तिथंच राहिला होता. मावशीला बोललं जायच्या वेळेस घेऊन जाईल पण जायच्या वेळेस मजा आहे. मस्त पंजाबी ड्रेस टॉप बी पे मस्त भारी ना. टॉप बी पे वाव. एक टॉप आहे लेगीज आहे काय? हा 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 आला आली कोथिंबीर गावरान वड्या करायला. आया 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 पा बेळा वांगी हिरव्या मिरच्या वाव वाव वाव. मोठे मोठे वांगी. अरे बापरे शेवग्याच्या शेंगा आहे काय? इकडे हिरव्या मिरच्या याच्यात काय बेंगन वांगे. ते वांगे किती दिवस खायचे आता? बरे काऊन काऊन जाम होईल माणूस. बापरे बरं चाललो मावशीने एवढं जड आणलंय. मावशी सुद्धा आईसारखं प्रेम करते माहितीये का? मग सगळ्या मावश्या तशाच असत्या. सगळ्या मावशांचा आहे ना त्यांच्या बहिणीच्या मुलींवर खूप जास्त जीव मावशी पण असत पायपीन. मावशी पण पायपीन. सप्पू मावशी का नाही भेटायचा पण माय मावशीच्या घरी भेटायला नव्हता. सप्पू मावशीला शेती आहे पण आता ती राहते तिकडे जळगावला. मग कुठून आणायची? मग ती दुसरं काहीतरी पाठवीन पण मावसा पाठवीतच असते असं काही ना काही. एवढा आलेला आहे खूप सारा भाजीपाला. सुरेखाचा बटाटे करतात का? बटाटे बस ना आता भाजीपाला. मिरच्या सकाळी म्हणल्या तुम्ही हिरव्या मिरच्या आण म्हणल्या. आता मिरची आली. कोथिंबीरच्या संध्याकाळी वड्या. हा ते एवढं मोठं आता हे असं 100-200 रुपयाची कोथिंबीर. 10 रुपये जेवढी हा त्या दिवशी नक्की आणली ना. बापरे बैंगन तर लय महाग आहे. आपल्याला लयच वांग्याचा वांग्याचा. हा त्या दिवशी आला आपल्याला. आपण तिकडून आणला आज पण. आता रोज सकाळ संध्याकाळ वांग बटाटे आता ह्या दोघांना आहे सकाळची शाळा. अनुष्काला आणि कृष्णाला. आणि आता तनुजाला आणि यश दादाला आहे 12:30 ते 5:30. सुरेखाचा आता काय आता चालू द्या मग काय.